सलमान खानच्या घरावरचा गोळीबार प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येते। दबंग खान सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि गुजरातच्या भुज या शहरातून या दोघांना अटक केली आहे। विशाल उर्फ कालू आणि सागर पाल अशी या दोघांची नावे आहेत। तो गँगस्टर रोहित गोदाराचा खास सहकारी म्हणून ओळखला जातो। तर कालू हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। त्याच्याविरुद्ध हत्येसह अन्य काही गंभीर गुन्ह्यांची नोंद झालेली आहे। या आरोपींकडून विदेशी पिस्तूलसह जिवंत कारतूस, मोबाईल आणि रोख रक्कम जप्त केली आहे। मुंबईच्या गुन्हे शाखेनं गुजरातमध्ये जाऊन ही कारवाई केली आहे। रविवारी पहाटे या दोघांनी सलमान खानच्या वांद्र्यातल्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार केला होता। या दोघांनाही गुजरातच्या भुज शहरातून आता अटक केलेली आहे। त्यांना पुढच्या चौकशीसाठी मुंबईमध्ये आणलं जाणार आहे आणि या दोघांना मंगळवारी दुपारी किल्ला कोर्टामध्ये हजर केल्यानंतर त्यांची जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये आतापर्यंत नेमकं काय काय अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस घडलेलं आहे। एकदा आपण पाहूया। गोळीबार करणारे अटकेते शूटर्सनी गॅलेक्सी अपार्टमेंटची याआधी 4 वेळा रेकी केल्याचं कळतंय। पनवेलच्या फार्म हाऊसची ही रेकी केल्याची माहिती मिळतेय। आरोपींनी महिन्याआधी पनवेलमध्ये भाड्यानं घर घेतलेलं होतं। पनवेलच्या भाड्याच्या घरामध्ये आरोपींचं वास्तव्य होतं असं कळतंय। पनवेलच्या फार्म हाऊसवरही हल्ला करण्याचा त्यांचा कट होता। रविवारी 7 राऊंड फायर करून हल्लेखोर पसार झाले। दोन्ही आरोपींना गुजरातच्या भुजमधून ताब्यात घेतलं। गोळीबार करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। गुजरातच्या भुज शहरामधून हे दोन्ही आरोपी आता अटकेत आहेत। विदेशी पिस्तूल, जिवंत कारतूस, काही मोबाईल, रक्कम जप्त केलेली आहे आणि मुंबईच्या गुन्हे शाखेनं गुजरातमध्ये जाऊन ही कारवाई केली आहे। त्यांना आता मुंबईमध्ये आणण्यात येत आहे। दरम्यान सलमानच्या घरावर गोळीबार करणारे दोन्ही आरोपी हे नवी मुंबईमध्ये एका भाड्याच्या घरामध्ये राहत होते आणि या ठिकाणावरून ते सलमानच्या घराची रेकी करत होते अशी माहिती समोर आली आहे। तेव्हा इथला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी। सलमान खान यांच्या घरावरती हल्ला करणाऱ्या 2 जणांना मुंबई क्राईम ब्रांचने गुजरात येथून अटक केलेली आहे। याच्यामध्ये विकी गुप्ता आणि सागर पाल अशी या दोघांची नावे आहेत। हे दोघे जणही पनवेल तालुक्यातील हरिग्राम येथील गावामध्ये असलेल्या श्री राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये एका महिन्यापूर्वी भाड्याने वास्तव्यास आले होते। एका महिन्यापूर्वी इथे भाड्याने घर घेतलं होतं आणि इथूनच ते मुंबईला देखील सलमान खानच्या घराची रेकी करण्यासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती मुंबई पोलिसांनी दिलेली आहे। विशेष म्हणजे या हरिग्राम ज्या भागामध्ये हे वास्तव्यास आले होते, ज्या अपार्टमेंटच्या जवळ ते अपार्टमेंटमध्ये राहत आहेत, त्या अपार्टमेंटपासून जवळपास 10 किलोमीटर अंतरावर सलमान खान याचं फार्म हाऊस आहे आणि या फार्म हाऊसची देखील रेकी केल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे। एकंदरीतच त्याच्यावरती हल्ला करण्यासाठी किंवा गोळीबार करण्यासाठी ते फार्म हाऊस आणि मुंबईचं त्याचं घर सलमान खानचं या दोन्ही ठिकाणी फिरल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे। यामुळे जे घर मालक इकडचे जे आहेत, ज्यांनी हे घर भाड्याने दिलेलं आहे, त्यांना देखील चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे गाडी देखील त्यांनी इकडनंच पनवेलमधून विकत घेतली, त्यांना देखील ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई।